We are discussing the preparation method of potassium dichromate K2Cr2O7. हा पोटॅशियम डायक्रोमेट डायरेक्टली मिळत नाही. ह्या पोटॅशियम डायक्रोमेटला तुम्ही कशापासून ऑब्टेन करताय? सोडियम डायक्रोमेट Na2Cr2O7. पण हा सोडियम डायक्रोमेट मिळण्याआधी सोडियम डायक्रोमेट कशामध्ये असतं? तर सोडियम डायक्रोमेट जो आहे तो कोणापासून मिळवतो? तर सोडियम क्रोमेट. सोडियम क्रोमेट कोण असतो? तर Na2Cr काय असतं? तर O3. बघा हा मी काय सांगते ते. आणि हा सोडियम क्रोमेट जो आहे तुम्हाला कशापासून मिळतो? तर क्रोमाइट ओर. क्रोमाइट ओर FeOCr2 काय आहे? तर O3. हा क्रोमाइट ओर आहे. कोणती ओर आहे ही? समझ में आ रहा है? यस और नो? यस और नो? बघा काय काय सांगितलं. मला पाहिजे पोटॅशियम डायक्रोमेट. काय पाहिजे? पोटॅशियम डायक्रोमेट कोणापासून मिळवणार आहे? सोडियम डायक्रोमेट. सोडियम डायक्रोमेट कोणापासून मिळणार आहे? सोडियम क्रोमेट Na2CrO4. सॉरी, सोडियम क्रोमेट. आणि सोडियम क्रोमेट तुम्हाला कशापासून मिळतं? तर क्रोमाइट ओर. कशापासून मिळतं? क्रोमाइट ओर. क्रोमाइट ओर लिहिण्याची अजून एक पद्धत आहे, FeCr2O4. हे असं डायरेक्ट लिहिलंय त्यांनी, पण ऍक्च्युली असं असतंय FeO.Cr2O3. आणि मी तुम्हाला पर्यायी सांगितलंय की जेव्हा आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री डोक्यात घेतो त्यावेळी एक लक्षात घ्या इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी की तुम्हाला रिएक्टंट आणि प्रोडक्ट माहित असायला पाहिजे. काय माहित असायला पाहिजे? रिएक्टंट आणि प्रोडक्ट. आणि त्याच वेळी तुम्ही बॅलन्सिंग करून ती रिएक्शन काय करू शकताय? पुढे कंटिन्यू करू शकताय. बरं, क्रोमाइट ओर आहे. क्रोमाइट ओर कोण असते? FeO.Cr2 काय आहे? तर O7. दिस इज क्रोमाइट ओर. ह्याला आपण ट्रीट करतो कोणाच्या बरोबर ट्रीट करतो आपण ह्याला? सोडियम कार्बोनेटच्या प्रेझेन्स मध्ये. ह्याचा काय केला जातो? तर एअर ऑक्सिडेशन. काय केलं जातं? काय केलं जातं बाळांनो? एअर ऑक्सिडेशन. काय केलं जातं? काय केलं जातं? एअर ऑक्सिडेशन. आणि हे एअर ऑक्सिडेशन केल्यानंतर ना तुम्हाला मिळतंय काय? मी काय म्हटलं तुम्हाला? क्रोमाइट ओर काय देते? क्रोमाइट ओर काय देते? सोडियम क्रोमेट. काय देते? सोडियम क्रोमेट. मग सोडियम क्रोमेटचा फॉर्म्युला काय आहे तुमच्याकडे? Na2Cr काय आहे? तर O4. सोडियम क्रोमेट देते. बरं, फेरस जो आहे आयन तो कशामध्ये कन्वर्ट करते? तर फेरिक मध्ये कन्वर्ट करते. कशामध्ये कन्वर्ट करते? फेरिक. आणि जो तुमचा कार्बोनेट ग्रुप आहे तो कार्बोनेट ग्रुप कशामध्ये कन्वर्ट होतो? तर कार्बन डायऑक्साइड. कार्बोनेट ग्रुप कशामध्ये कन्वर्ट होतो? कार्बोनेट ग्रुप कशामध्ये कन्वर्ट होतो? कार्बन डायऑक्साइड. मग इथं बघा, इथं आयनचं ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे, इथं क्रोमियमचं ऑक्सिडेशन स्टेट +3 असते. कसं काढतो माहित आहे ना? 2x मायनस इथं सॉरी Cr2O3 असतं. हा Cr2O3 असतं. 2x मायनस 6 कारण 3 ची ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2 असते. सो 2x मायनस 6 इज इक्वल्स टू 0. सो 2x इज इक्वल्स टू 6. सो x इज इक्वल्स टू 6/2. सो x इज इक्वल्स टू 3. एका क्रोमियमची. हा, ह्याची ऑक्सिडेशन स्टेट +2, ह्याची ऑक्सिडेशन स्टेट +3. ह्या ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2 असते. ह्या ऑक्सिजनची पण ऑक्सिडेशन स्टेट -2 असते. ह्या ऑक्सिजनची पण ऑक्सिडेशन स्टेट -2 असते. पण इथं फक्त O2 आहे, त्याची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. परत सोडियम. सोडियम अल्कली मेटल +1. अल्कली मेटल +1. इथं क्रोमियम जो आहे या क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट +6 असते. का? 4 आहे ना? 4 2 जा 8 -8. मग हा -8 हे 2 सोडियम आहेत +2. -8 +2 -6. -6 या साईडला जाऊन काय होणार आहे? +6. परत फेरिक आहे. परत इथं ऑक्सिजन आहे, ती ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? तर -2. इथं फेरिक आहे, फेरिक ऑक्सिडेशन स्टेट काय असते? तर +3. ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट काय असते? तर -2. इथं कार्बन परत +4 असते आणि ऑक्सिजन परत -2 असते. मी तुम्हाला तेव्हापासून मी सांगितलं, आताही सांगते, सोडियम आणि कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट चेंज होत नाही. ऑक्सिजनची फक्त जिथं पॉसिबल आहे तिथं ऑक्सिडेशन स्टेट चेंज झालंय. बाकी जे अवेलेबल ऑक्सिजन आहे त्यांची ऑक्सिडेशन स्टेट -2 to -2 राहणार आहे. काय राहणार आहे?
-2 टू -2 राहणार. बर, सेकंड रूल काय म्हणतो आपल्याला, बॅलन्स एनी अदर ॲटम एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन. मग मी क्रोमेट कडे नाही बघत, मी पहिले डायरेक्ट आयन कडे बघते. आयनचा ऑक्सिडेशन नंबर काय आहे, आयन किती आहेत, 2 आहेत ना. मग 2 आहेत म्हणजे क्रोमाइट ओरला मला ह्या पूर्ण ओरला मल्टिप्लाय बाय काय करावं लागणार आहे, तर 2. आणि हा 2 2 चा काय येणार आहे, क्रोमियम 2 2 चा काय येणार आहे, 4. बाळांनो 2 2 चा 4 आला म्हणून ह्याला मल्टिप्लाय बाय काय केलं मी, 4. जर मी ह्याला 4 न मल्टिप्लाय केलं तर माझे सोडियम कार्बोनेट पण किती नाही येते, तर 4. आणि कार्बन डायऑक्साइड पण किती नाही येते, तर 4. आलं का लक्षात येतपर्यंत, येस ऑर नो. आता परत आपल्याकडे काय असते, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आणि नेट इन्क्रीज असं कॉन्सेप्ट असते. आणि दुसरं काय असते, तर डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आणि दुसरं काय असते, तर नेट डिक्रीज. मग इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, किती ना ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झालं, तर आयनचं ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज कसं झालं, 3 - 2. 3 - 2 काय आलं, तर 1. आहेत किती आयन दोन्ही साईडला, आयन आहेत किती, 2. सो 1 × 2 काय येणार आहे, तर 2. परत क्रोमियम पण आहे, क्रोमियमचं ऑक्सिडेशन नंबर कसं वाढलं, 6 - 3 किती आहे, 3. आहेत किती क्रोमियम, 4. बर, सो टोटल ऑक्सिडेशन नंबर किती न वाढला, तर 14 न वाढला. ऑक्सिडेशन नंबर टोटल किती न वाढला, 14. चेक करा, आयन आणि क्रोमियम. काय चेक करा, आयन आणि क्रोमियम. ठीक आहे, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर होणार आहे, कोणाचं होणार आहे, ऑक्सिजनचं होणार आहे. पण मला इथं O2 दिसतंय फक्त. मग इथं ऑक्सिजनला डिक्रीज होत असताना फायनल -2 असणार आहे. फायनल काय असणार आहे, -2 मायनस इथं काय येणार आहे, तर 0. -2 - 0 म्हणजे काय येणार आहे, -2. मला इथं तर ऑक्सिजन किती दिसतात, ऍटलिस्ट 2 तर दिसत आहेत ना. मग इथं काय येणार आहे, -2 - -2 - 0 -2 -2 × 2 काय आलं, तर मायनस काय आलं, तर 4. सो व्हॉट शुड आय डू कि ये दोनों सेम आ जाए. व्हाट शुड आई डू कि तुम्हारा लॉस और गेन क्या होना चाहिए, सेम. हाँ, किसको, डिक्रीज को. लॉस शुड बी इक्वल टू गेन यायला पाहिजे. लॉस शुड बी इक्वल टू गेन म्हणजे तुम्ही म्हणणार की -4 आहे तर ह्याला मल्टिप्लाय बाय काय करा, तर 14 आहे. आणि ह्याला मल्टिप्लाय बाय काय करा, तर 4. पण दोन्ही इव्हन नंबर्स आहेत. दोन्ही कसले नंबर्स आहेत, इव्हन आहेत ना. मग त्याला काहीतरी अजून डबल होण्यापेक्षा हाफ करू शकता का, बघूया. ठीक आहे, हा -4 आहे ना, ह्या -4 ला कशाने मल्टिप्लाय केलं, 14. म्हणजे कोणाला मल्टिप्लाय बाय 14 करणार आहे, -4 डिवायडेड बाय इंटू 14 आहे. ह्याला 14 न केलं. लक्ष द्या मी काय सांगते आता परत एकदा फायनल. आता परत बाकी सगळ्यांना 4 4 2 जा 4 2 जा 4 4 जा 16. परत 4 4 जा 16. परत 4. परत 4 4 जा 16. सगळे इव्हन नंबर्स आहेत ना, सगळे कसले नंबर्स आहेत, इव्हन. ह्याला सगळ्याला डिवाइड बाय काय करू शकतो, 2. काय करू शकतो, कारण ऑक्सिजन पण इव्हन आहे तुमचा, 14 O2 आलाय ना. मग त्यापेक्षा आपण काय करू शकतो, इथं 8 ऐवजी 8 डिवायडेड बाय 2. 8 डिवायडेड बाय 2 काय येणार आहे, 4. 16 डिवायडेड बाय 2 काय येणार आहे, 16 डिवायडेड बाय 2 काय येणार आहे, 8. 14 डिवायडेड बाय 2 काय येणार आहे, 7. 16 डिवायडेड बाय 2 काय येणार आहे, 8. 4 डिवायडेड बाय 2 काय येणार आहे, 2. आणि इथं 16 डिवायडेड बाय 2 काय येणार आहे, 8. आता तर लक्षात आलं का 8 आणि 7 कसं आलं, येस ऑर नो, येस ऑर नो. आता ह्याला परत मी 2 ने नाही डिवाइड करू शकत कारण हा ऑड आहे. येस, इव्हन असलं, सगळे सगळे इव्हन असले असते ना
तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता, त्याला डिवाइड बाय 2 करू शकता. पण लॉस आणि गेन समजलं का? येस ऑर नो? -2 हा एका ऑक्सिजन ऍटम झाला ना, आहेत किती ऑक्सिजन ऍटम? 2, म्हणून -4 आला. मग ह्या 14 ला मल्टिप्लाय बाय 4 केला, 14 ला मल्टिप्लाय बाय 4 केला म्हणजे नेट इन्क्रीजच्या टर्मला मल्टिप्लाय बाय 4 करायचं आणि नेट डिक्रीजच्या टर्मला मल्टिप्लाय बाय काय करायचं तर 14 करायचं. ही रिॲक्शन समजली का? येस ऑर नो? आता जरी तुम्हाला कॉम्प्लेक्स वाटत असेल पण इफ यू प्रॅक्टिस यू विल गेट इझियर. बरं ठीक आहे, मला काय मिळालं? हा काय मिळाला मला? सोडियम क्रोमेट. सोडियम क्रोमेट पासून मला काय पाहिजे? सोडियम क्रोमेट पासून काय पाहिजे मला? डायक्रोमेट. सोडियम क्रोमेट पासून डायक्रोमेट पाहिजे. कसं करणार सोडियम क्रोमेट पासून डायक्रोमेट? ऍसिडिक कंडिशनला. कसल्या कंडिशनला? ऍसिडिक कंडिशनला. इथं बघा हा, Na2CrO7 ला ऍसिडिक कंडिशनला काय करायचं? ट्रीट करायचं. तुम्हाला मिळताना काय मिळते? सोडियम काय मिळते तर डायक्रोमेट आणि वॉटर बाहेर पडते. Na2CrO4 सॉरी 7च डोक्यात येते 10 वेळा माझ्या. Na2CrO4 प्लस ऍसिडिक कंडिशन. हे बघा Na2Cr2O7 Na2Cr2O7. मुझे एक बात बताओ, देखिए सोडियम डायक्रोमेट पाहिजे ना, क्रोमियम किती लागणार आहेत? किती क्रोमियम लागणार आहेत? 2. मग ह्याला मल्टिप्लाय बाय काय करावं लागणार आहे मला? ठीक आहे, फाईन. जरा इथं लक्ष द्या काय आता मी जे सांगते. इथं डायक्रोमेटचा Na2Cr2O7 ठीक आहे, प्लस किती सोडियम बाहेर पडा? 2Na प्लस प्लस मला सांगा 4 2 चा काय आहे? 8. इथं ऑक्सिजन किती आहेत? 7 आहेत ना, मग 7 आहेत तर किती वॉटर मॉलिक्यूल ऍड करणार? कोणत्या साईडला ऍड करणार? मग इथं एक H2 ऍड केलं तर तिथं काय कमी पडलं? काय कमी पडलं? हायड्रोजन. हायड्रोजन किती हायड्रोजन? ही मेथड आहे, ऑक्सिडेशन नंबर मेथड. सगळ्यात पहिला काय करायचं? ऑक्सिडेशन नंबर फाइंड करायचं, जे डिक्रीज झाले ते इथं. मग काय करायचं? ऍट द एंड बॅलन्स एनी अदर ॲटम एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन. मी पर्पजली सोडियमला बॅलन्स नाही केलं कारण सोडियम मी सेपरेटली बाहेरच काढणार होते. 2Na2Cr2O7. ठीक आहे. आता परत ऐका मी काय सांगते. एकदा तुम्ही बॅलन्स एनी अदर ॲटम एक्सेप्ट ऑक्सिजन आणि हायड्रोजन केला, ऑक्सिडेशन नंबर वगैरे फाइंड केला, त्याला बॅलन्स केला, त्यानंतर ना बॅलन्स ऑक्सिजन ॲटम. हाऊ टू बॅलन्स ऑक्सिजन ॲटम? बाय ऍडिंग वॉटर. ऑक्सिजन ॲटम बॅलन्स करण्यासाठी काय करायचं? ऍड काय करायचं? वॉटर. ज्या साईडला ऑक्सिजन कमी आहे, एक ऑक्सिजन कमी आहे, एक वॉटर मॉलिक्यूल. 2 ऑक्सिजन कमी आहे, 2 वॉटर मॉलिक्यूल. 3 ऑक्सिजन कमी आहे, 3 वॉटर मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूल ऍड केल्यानंतर राहिलं काय? हायड्रोजन. काय राहिला? मग हायड्रोजन किती? इथं H2 आहे ना, मग जेवढे हायड्रोजन आहेत तेवढे H प्लस इथं ऍड करायचे. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ही सेम रिॲक्शन कशी दाखवली माहितीये काय? हा असं दाखवलंय, CrO4 CrO4 किती मायनस? 2 मायनस. ओके. परत इथं काय दाखवले? ऍसिडिक मीडियम. कसला मीडियम? ऍसिडिक मीडियम. हा कन्वर्ट होतो कशामध्ये तर Cr2O7 2 मायनस. Cr2O7 2 मायनस. आ रहा है दिमाग में? यस और नो? मग इथं क्रोमियम किती आहे? 2. म्हणून मल्टिप्लाय बाय काय केलं? 2. 4 2 चा काय आहे? 8. म्हणून तर काय केलं? एक H2 ऍड. एक H2 ऍड केलं तर इथं राहिलं काय? 4 नाही 2. 2H प्लस. आलं लक्षात? दोन्ही वेळेनं दाखवलं. बरं, सोडियम क्रोमेट मिळाला. सोडियम क्रोमेट नाही, सोडियम डायक्रोमेट मिळाला हा Na2Cr2O7. मग या Na2Cr2O7 ला कशामध्ये कन्वर्ट करणार रणवीर? सोडियम डायक्रोमेटला कशामध्ये कन्वर्ट करणार आहे? पोटॅशियम
डायक्रोमेट. काय नाही, KCl बरोबर ट्रीट करायचं. कोणाबरोबर ट्रीट करायचं? कोणाबरोबर ट्रीट करायचं? KCl. काय? Na2Cr2O7 आहे प्लस किती KCl घ्यायचे? 2. कारण मला 2 सोडियम ऐवजी काय पाहिजे तर 2 पोटॅशियम पाहिजे. 2 सोडियम ऐवजी काय पाहिजे तर 2 पोटॅशियम. सो Na2Cr2O7 प्लस 2 KCl काय देत आहे तर K2Cr2O7 प्लस काय येणार आहे तर 2NaCl. आलं का लक्षात? येस ऑर नो? येस ऑर नो? नाही आलं? यश क्या लिख रहे हो? कुछ लिख रहे हो यश? आता बघा, in the industrial production finely divided powder of chromite ore FeOCr2O3 is heated in anhydrous sodium carbonate, that is Na2CO3, and a flux or a lime in a air in a reverberatory furnace. भुनतो आपण या ओरला. हे बघा ऑक्सिजन. आता हे बॅलेन्सिंग कसं आलंय ते समजलंय का सांगा मला? आलंय का? बॅलेन्सिंग कसं आलंय हे लक्षात आलंय का? येस ऑर नो? ठीक आहे. नेक्स्ट बघा, सोडियम क्रोमेट जो आहे तुमचा फॉर्म जो आहे इन दिस रिएक्शन इज एक्स्ट्रॅक्टेड विथ वॉटर, म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड वापरतो. मी सल्फ्युरिक ऍसिड ऐवजी काय यूज केला? इथं असं लिहिलेलं 2H प्लस किंवा H प्लस किंवा ऍसिडिक मीडियम म्हटलेला. तुम्ही तिथं फक्त H प्लस लिहिलं तरी पण चालतंय. फक्त बाय प्रोडक्ट तुमचा हा एक्स्ट्राचा NaCl रॉंग आहे. इथं चुकलंय हा जरा, Na2SO4 आहे, कारण हा सल्फ्युरिक ऍसिड आहे ना. इथं तुम्ही HCl पण घेऊ शकताय. काय घेऊ शकताय? मी करेक्शन सांगते. मी तिथं डायरेक्टली फक्त H प्लस घेतलेला ऍसिडिक मीडियमचा. त्याचं रिझन सांगते तुम्हाला. इथं काय आहे, हा 2H प्लस आहे किंवा 2HCl घेतला चालेल, कारण मला फक्त एक्स्ट्राचे जे सोडियम आलेत, काय आले? सोडियम, त्याला बॅलन्स करायचंय. सोडियम सल्फेट Na2SO4 देणार इथं. म्हणजे इथं जे मी फक्त 2Na प्लस लिहिला, हे बघा, इथं जे मी फक्त 2Na प्लस लिहिला, ते 2Na प्लस टोटली डिपेंड करते की तुमचा ऍसिड काय आहे. तुमचा ऍसिड जर H2SO4 आहे तर तिथं Na2SO4 येणार आहे, आणि जर तुमचा ऍसिड काय असेल HCl तर 2NaCl येणार आहे. टेक्स्टबुक मध्ये करेक्शन करायचं. काय करेक्शन करायचं? Na2SO4 करायचं, कारण त्यांनी सल्फ्युरिक ऍसिड घेतलंय. काय घेतलंय त्यांनी? सल्फ्युरिक ऍसिड. आहे का बघा करेक्शन? नसेल तर करेक्शन करा, असेल तर सोडून द्या. तर वॉटर मॉलिक्यूल का बाहेर पडला समजतंय ना इथं? कारण इथं वॉटर, इथं किती होते ऑक्सिजन? 8. इथं ऑक्सिजन किती होते? 7. म्हणून आपण इथं एक वॉटर मॉलिक्यूल ऍड करतो. काय ऍड करतो? एक वॉटर मॉलिक्यूल. समझ में आ रहा है? ठीक है. नेक्स्ट, the addition of potassium chloride to concentrated solution of sodium dichromate precipitates. जेव्हा तुम्ही KCl ऍड करताय, काय ऍड करताय? KCl कशामध्ये? सोडियम डायक्रोमेट मध्ये. तर तुम्हाला लेस सोल्युबल ऑरेंज रेड कलरचा पोटॅशियम डायक्रोमेट मिळतं. कलर पोटॅशियम क्रोमेट असू दे किंवा पोटॅशियम डायक्रोमेट असू दे, दोघांची ऑक्सिडेशन स्टेट +6च असते. काय असते ऑक्सिडेशन स्टेट? +6. पण तुमचा जो पोटॅशियम डायक्रोमेट असतो त्याचा कलर कसा असतो तर ऑरेंज रेड. ही रिएक्शन समजली का? बघा, हा जो Na2Cr2O7 तुम्हाला मिळाला, त्या Na2Cr2O7 ला तुम्ही कशाबरोबर ट्रीट केला? 2KCl. कशाबरोबर ट्रीट केला? 2KCl. आणि 2KCl मध्ये 2 सोडियमच्या जागी 2 पोटॅशियम, 2 पोटॅशियमच्या जागी 2 सोडियम. सो पोटॅशियम डायक्रोमेट प्लस 2NaCl बाहेर पडला. आलं लक्षात? ठीक आहे. पहिला ही रिएक्शन लिहून घ्या, मग पुढचं बघूया. पुढची पटकन लिहून घ्या. बरं, इथं बघा, केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज कोणाचे?
पोटॅशियम डायक्रोमेटचे केमिकल प्रॉपर्टीज. हे बघा, K2Cr2O7 मध्ये जो क्रोमियम आहे त्या क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? +6. K2Cr2O7 मध्ये जो क्रोमियम आहे त्या क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? तर +6. तो +6 टू कुठे रिड्यूस होऊ शकतो? +6 टू +3 जाऊ शकतो. म्हणजे +3 असं नाही, +5 +4 +3 +2 म्हणजे हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेटला आहे. म्हणजे आता जर त्याची रिएक्शन झाली कोणाबरोबर तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर कमीच होणार आहे. त्याचा ऑक्सिडेशन नंबर कमी होणार आहे म्हणजे रिडक्शन होणार आहे. आणि ज्याचा रिडक्शन होतो तो कसला एजंट असतो? तर ऑक्सिडायझिंग एजंट. विचार करा, तो ऑक्सिडायझिंग एजंट का आहे? कारण त्याचं रिडक्शनच होऊ शकतं. काय होऊ शकते? रिडक्शन. मग जर हे बघा, when your dichromate is acting as an oxidizing agent, when your dichromate is acting as an oxidizing agent, then its oxidation number changes from +6 to +3 in a acidic medium. कोणत्या मीडियम मध्ये? कोणत्या मीडियम मध्ये? ऍसिडिक मीडियम मध्ये. सोप्या भाषेत तुमचा Cr2O7 हा कन्वर्ट होतो 2Cr3+. Cr2O7 कशामध्ये कन्वर्ट होतो? 2Cr3+. फॉर एक्झाम्पल इथं क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट +6 आहे, इथं क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे. डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर 3 - 6 -3 आहेत किती क्रोमियम? 2. -3 × 2 -6. So your net decrease is how much? -6. आता कोणाकोणाचं ऑक्सिडेशन करताय? तर आयोडाईडचं ऑक्सिडेशन करताय आयोडीन मध्ये, आणि दुसरं काय तर हायड्रोजन गॅसचं ऑक्सिडेशन करताय येलो प्रेसिपिटेट मध्ये. इथं रिएक्शन बघा, आता मी ते सांगते ते. हा K2Cr2O7 आहे, ह्याला पोटॅशियम आयोडाईड बरोबर ट्रीट केलं. समजून घ्या मी काय सांगते ते. पोटॅशियम आयोडाईड बरोबर ट्रीट केलं, सल्फ्युरिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये, H2SO4च्या प्रेझेन्स मध्ये, तेव्हा मी तुम्हाला काय म्हटलं? क्रोमियमचा ऑक्सिडेशन नंबर कमी होणार आहे, +3 मध्ये ऑक्सिडेशन कन्वर्ट होणार आहे, आणि ऍसिडिक मीडियम आहे. कसला मीडियम आहे? ऍसिडिक. एक तर पोटॅशियमचं हे मध्ये K2SO4च येते, हे पोटॅशियमचं ऑक्सिडेशन चेंज होत नाही. क्रोमियम आहे, क्रोमियम काय होत आहे? Cr3+. जरा मी लक्ष देऊन सांगते काय का. Cr ची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? तर +3, आणि सल्फेटची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? तर -2. लॉस शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे? गेन. म्हणून क्रोमियमच्या ब्रॅकेटमध्ये काय येते? तर 2. सल्फेटच्या ब्रॅकेटमध्ये काय येते? तर 3. म्हणजे इथं Cr2SO4 काय येणार आहे? तर Cr2SO4 थ्राइस. आणि आयोडीनचा ऑक्सिडेशन नंबर वाढणार आहे. I -1 असते ना, -1 to 0 जाणार. -1 to 0 काय होणार आहे? तर डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. पहिला हे समजलं का? सांगा काय झालं ते. पोटॅशियम डायक्रोमेट जेव्हा पोटॅशियम आयोडाईड बरोबर रिॲक्ट करणार आहे त्यावेळी तो क्रोमेट Cr3+ मध्ये, Cr कोणत्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये दिला? +3, आणि सल्फेट आहे म्हणून Cr2SO4 थ्राइस, प्लस आयोडीन. सगळ्यात मेन हा आयोडाईड आहे ना, -1. हा -1 कशामध्ये कन्वर्ट करणार आहे? तर 0. -1 कशामध्ये कन्वर्ट करणार आहे? -1 कशामध्ये कन्वर्ट करणार आहे? -1 कशामध्ये कन्वर्ट करणार आहे? तर 0. बरं ठीक आहे. इथं क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? तर +6 आहे. इथं आयोडीनची ऑक्सिडेशन स्टेट -1 आहे. परत इथं क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? तर +3 आहे. इथं आयोडीनची ऑक्सिडेशन नंबर काय आहे? तर 0. मला सांगा, +6 to +3, +6 to +3 डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर 3 - 6 -3 आहेत किती क्रोमियम? 2. -3 × 2 काय येणार आहे? तर -6. परत आयोडीन I -1 आहे आणि इथं I काय आहे? तर 0 आहे. बाळांनो I -1 आहे आणि इथं I 0 आहे. पण बॅलन्स एनी अदर ऍटम एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन ही कन्सेप्ट असते. इथं आयोडीन किती आहे? मला 2 न मल्टिप्लाय करायचं. पुढं
0 मायनस -1 फाइनल माइनस इनिशियल 0 माइनस -1 0 माइनस -1 +1 आहेत किती आयडियन 2 क्या करेंगे आता माझा लॉस आणि गेन सेम असायला पाहिजे गेन 6 चा आहे लॉस पण 6 चा असायला पाहिजे काय करणार कशाने मल्टिप्लाय करणार 2 +3 फक्त 3 जेव्हा तुम्ही मल्टिप्लाय करताय ना तेव्हा मायनस बिनस कन्सिडर करायचं नाही फक्त 3 ना मग 3 ना मग 3 च्या रिलेटेड टर्म्स 3 च्या रिलेटेड टर्म्स 3 च्या रिलेटेड टर्म ही 3 आहे काय हे 3 च्या रिलेटेड हे 3 3 2 जा आणि इथं 3 बरं सल्फेट ग्रुप किती झाले सल्फेट ग्रुप किती झाले इथं एक सल्फेट ग्रुप इथं एक सल्फेट ग्रुप किती झाले 4 त्यामुळे इथं 4 H2SO4 घ्यायचं आता ऑक्सिजन काउंट करा ऑक्सिजन काउंट करा किती ऑक्सिजन आहेत सांगा मला हे तर 4 चे आहेत ते सोडून द्या इथं किती आहेत ऑक्सिजन 7 ऑक्सिजन इथं कमी असणार ना मग या साईडला 7 ऑक्सिजन कमी असणार आहेत असणार का हे जे आहेत 4 सल्फेट ग्रुप हे 4 सल्फेट ग्रुप इथे युटिलाइज झाले त्याचे ऑक्सिजन कन्सिडरच करू नका राहिला ऑक्सिजन 7 हे 7 ऑक्सिजन कन्सिडर करा मग किती H2 असणार आहे 7 H2O मग 7 2 जा 14 14 मधले किती अवेलेबल आहेत 4 2 जा 8 अवेलेबल आहेत 4 ना 4 H2SO4 घेतला ना मग 7 2 जा 14 14 मायनस 8 6 म्हणजे इथं काय असणार आहे आलं का लक्षात येस ऑर नो येस ऑर नो हा आता परत सल्फाइड ओर कसली ओर सल्फाइड म्हणजे सॉरी सल्फाइड ओर नाही H2S सल्फाइड जो असतो S2 मायनस जो आहे K2Cr2O7 परत ऍसिडिक मीडियम मध्ये रिएक्शन होत असताना S2 मायनस ला कशामध्ये कन्वर्ट करतात तर S क्रोमियम कशामध्ये कन्वर्ट होतो तर Cr2SO4 काय येणार आहे तर थ्राइस परत इथं काय येणार आहे तर K2SO काय येणार आहे तर 4 परत इथं सल्फाइडला सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट काय असते -2 इथं सल्फरला ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर 0 इथं क्रोमियमला ऑक्सिडेशन स्टेट किती असते +6 इथं क्रोमियमला ऑक्सिडेशन स्टेट किती असते तर +3 सो +6 to +3 3 - 6 -3 आहेत किती क्रोमियम 2 म्हणून काय झाले -6 -2 to काय तर 0 -2 to 0 0 minus -2 0 minus -2 +2 लॉस शुड बी इक्वल टू क्या करेंगे तो इसके रिलेटेड 3 तो इसके रिलेटेड 3 परत काउंट करा सल्फेट ग्रुप्स इथं किती आहेत 4 आणि 1 4 आहेत ना 4 H2SO4 आहे मग 4 H2SO4 ला परत सेम लॉजिक लावा की इथं 7 आहेत ना मग 7 वॉटर मॉलिक्यूल ऍड करा मग 7 H2 आहे 7 2 जा 14 14 मधले इथं आहेत तुम्ही इथं H2S घेतला काय घेतला इथं जर तुम्ही H2S घेतला असता तर बॅलन्सिंग चेंज झालं असतं कसं सांगते इथं जर तुम्ही H2S घेतलं दुसरं काय होणार नाही 3 H2S येणार आहे किती H2S येणार आहे मग 3 2 जा 6 6 प्लस 8 किती झाले 6 प्लस 8 14 म्हणजे हे घ्यायची गरज समजते का जर मी H2S घेतलं काय घेतलं H2S जर मी घेतलं तर मला 4 H2SO4 बास आहे H प्लस बॅलन्स करायची गरज लागणार नाही कारण हे 4 आणि हे 3 काय होणार आहेत तर 7 हे समजलं का येस ऑर नो हे खूप इम्पॉर्टंट रिएक्शन्स आहेत बाळांनो दोन्हीही अजून काय आहे का ऑक्सिडेशन आणि कोणाचं केलंय नाही दोघांचंच दिलंय ठीक आहे रिएक्शन लिहून घ्या पहिला हे समजून घ्या ऑक्सिडेशन ऑफ I- from aqueous solution of Ki by acidified K2Cr2O7 gives I2 potassium dichromate is reduced to chromic sulfate and liberated I2 turns the solution brown ही बॅलन्सिंग समजलं मी तुम्हाला पहिलाच सांगितलंय इनऑर्गॅनिक रिएक्शन्स आहेत तुम्हाला रिएक्टंट काय आणि प्रोडक्ट काय माहित असायला पाहिजे मगच काहीतरी फ्रुटफुल राहणार आहे बरं पुढं
When H2S gas is passed through acidified K2Cr2O7 solution, H2S is oxidized to pale yellow precipitate of sulfur. सल्फर येलो कलरचा असतो. येलो बॉल्स आपण ह्याच्यामध्ये बघतो, शुगर फॅक्टरीज मध्ये असतात. Simultaneously, potassium dichromate is reduced to chromic sulfate, which is reflected as a color change of solution from orange to what? Green. Orange to what? Green. हे बघा इथं हे 7H2 आहेत ना, हे 7H2 चं इथं 3H2S आणि इथं 4. जर तुम्ही फक्त सल्फाइड आयन घेतला तर 6H प्लस घ्यावे लागणार आहेत. पण तुम्ही म्हटला की हायड्रोजन सल्फाइडच घेतलाय, काय घेतलाय? तर इथं 6H प्लस ऍड करायची गरज, 6H प्लस ऍड करायची गरज. Uses, common properties बघा. Common properties काय आहे? All the D and F block elements, sorry, all the D block elements, not F. All the D block elements are lustrous and shining. Metals आहेत, lustrous आणि काय असणार आहेत? तर shiny असणार आहेत. आणि हार्ड आहेत आणि हाय मेल्टिंग, हाय डेन्सिटी आहे, हाय मेल्टिंग पॉइंट आहे, हाय बॉइलिंग पॉइंट आहे. दे आर हार्ड अँड हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. नेक्स्ट आर गुड इलेक्ट्रिकल अँड थर्मल कंडक्टर्स. दे आर अ गुड इलेक्ट्रिकल अँड thermal conductors. Okay. Next, have high tensile strength and malleability. Malleability can be drawn into thin sheets. Ductility, thin wires. Can form alloys with transition and non-transition elements. Many metals and their compounds are paramagnetic. Most of the metals are efficient catalyst. हे properties आहेत D block चे की ते catalyst म्हणून काय करू शकतो, यूज करू शकतो. Next, all the D block elements are electropositive metals. Electropositive metals because they will always try to lose electrons. किती इलेक्ट्रॉन लूज करणार आहेत? 2. आणि जर हायर ऑक्सिडेशन स्टेट आहे +3, +4, +5, +6 आहे तर ते कोव्हॅलेंट बॉन्डिंग दाखवणार आहे. कसलं बॉन्डिंग दाखवणार आहे? कसलं बॉन्डिंग दाखवणार आहे? कोव्हॅलेंट बॉन्डिंग. They exhibit variable valencies and forms colored complexes. Yes, आपण coordinated complex जो बघणार आहे तो ट्रान्झिशन मेटलच्याच कंपाऊंड पासून बघणार आहे. ठीक आहे. They are good reducing agent. Now tell me one thing. If they are electropositive and if they can lose electron, metals, metals, काय म्हणते मी? Metals. They are going to lose electron. म्हणजे त्यांचं ऑक्सिडेशन होत आहे. म्हणजे ते कसले एजंट असणार आहेत? रिड्युसिंग एजंट. कसले एजंट असणार आहे? त्यांचं ऑक्सिडेशन होतंय म्हणून ते कसले एजंट्स आहेत? रिड्युसिंग एजंट. त्यांचं ऑक्सिडेशन होतंय म्हणून ते कसले एजंट्स आहेत? रिड्युसिंग एजंट्स. नेक्स्ट, they form insoluble oxides and hydroxides. Iron, cobalt, copper, molybdenum and zinc are biologically important metals. Catalysis biological reactions. आपले जे बॉडी मधले पण जे बायोलॉजिकल रिएक्शन्स होत असतात किंवा प्लांट्स मध्ये जे काही बायोलॉजिकल, मॅग्नेशियम तर नाही, ठीक आहे मॅग्नेशियम, पण मॅंगनीज वगैरे, मॅग्नेशियम तर असतं फोटोसिंथेसिसला, पण मॅंगनीज वगैरे पण आपल्या बॉडीमध्ये यूज केलं जातं कॅटलायझिंग द रिएक्शन, म्हणजे रेट ऑफ रिएक्शन काय करण्यासाठी, वाढवण्यासाठी. तुम्ही हे एक बघितलंय, हेमोग्लोबिन आहे आपल्या बॉडीमध्ये. हेमोग्लोबिन, हेमोग्लोबिन जो आहे ना, हा ऑक्झी हेमोग्लोबिन कंपाऊंड जो आहे ना त्यामध्ये आयन आहे. काय आहे? आयन. ट्रान्झिशन एलिमेंट आहे. कसला एलिमेंट आहे? आणि जर हेमोग्लोबिन आपल्या बॉडीमध्ये नसलं असतं तर ऑक्सिजन थ्रूआउट द बॉडी इझिली ट्रान्सपोर्ट झाला नसता. दॅट इज दॅट मच इम्पॉर्टंट की बायोलॉजिकली थोड्या बायोलॉजिकल कॅटलिस्ट म्हणून पण आपल्या बॉडीमध्ये तो काय करतो तर वापरला जातो किंवा वापरतो. आपण नाही, पण वापरतो. आलं लक्षात? ठीक आहे. नेक्स्ट बघा डिफरन्सेस. Although most of the properties exhibited by D block elements are similar, the elements of first row differ from the second and third in stabilization of higher oxidation state in their compounds. Because ठीक आहे, फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज ठीक आहे, सेकंड पण ठीक आहे, पण थर्ड ट्रान्झिशन सिरीज जी आहे कोणती आहे? सेकंड आणि थर्ड ट्रान्झिशन सिरीज. सेकंड ट्रान्झिशन सिरीज आहे तशी चालते, पण थर्ड ट्रान्झिशन सिरीजच्या आधी लॅन्थनॉइड कॉन्ट्रॅक्शन होतंय. कसला कॉन्ट्रॅक्शन होतोय? लॅन्थनॉइड कॉन्ट्रॅक्शन. त्यामुळे त्यांच्या ॲटॉमिक साइजेस नियरली सेम असतात. चार्ज टू साइज रेशो काय असतं? सेम. त्यामुळे सेकंड आणि थर्ड ट्रान्झिशन सिरीज जे आहेत डी ब्लॉक एलिमेंटचे ते सिमिलॅरिटीज दाखवतात. फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज पेक्षा वेगळे आणि सेकंड अँड थर्ड सिमिलर, कारण थर्डच्या आधी लॅन्थोनाइड्स भरतात, थर्ड सिरीजच्या आधी लॅन्थोनाइड 4F भरतात. काय भरतात? 4F. आता बघा हा एक्सेप्शन बघा इथं काय आहे. मॉलिब्डेनम 5
अँड टंगस्टन 6 ही लोअर ऑक्सिडेशन स्टेट आहे खालच्या सिरीजचे. कोणत्या सिरीजचे? 3D 4D आणि 5D सिरीज मधले. हे 5D सिरीज मधले आहेत. Molybdenum and tungsten compounds are more stable. Molybdenum +5 and tungsten +6 is more stable than chromium +6 and tungsten manganese +7. हे करेक्शन करा. हे +7 असते मॅंगनीज. मॅंगनीज आयुष्यात कधी +8 दाखवतच नाही. मॅंगनीज फक्त +7 दाखवते. 7च आहे ना? ज्यांच्या टेक्स्टबुक मध्ये ते नाहीये त्यांनी करेक्शन करा. हे बघा, मॉलिब्डेनम स्टेबल आहे क्रोमियम +6 पेक्षा आणि टंगस्टन +6 हा स्टेबल आहे मॅंगनीज +7 पेक्षा. ऑस्मियम आणि रेनियम हे एक्सेप्शनली कोणते ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात? +8. कोणते ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात? कोण? ऑस्मियम आणि रेनियम. फक्त ह्याच्यामध्येच रेनियमच ना? Re का रुथेटियम? रुथेटियम रेनियम नाही, रुथेटियम. ऑस्मियम आणि